आज 17 जानेवारी 2026 पौष कृष्ण चतुर्दशीचा अ, प्रदोष काळ, गंधर्व प्रदोष काळ आहे. त्या निमित्ताने आपण सर्व ज्योतिष अभ्यासक या वर्गामध्ये सामील झालेले त्यांना सप्रेम नमस्कार. आपले गुरुवर्य ऋषितुल्य श्री दिलीप देवारे सरांना सुद्धा त्रिवार वंदन. आणि आजच्या शनिवारच्या या कारणाने मी आपल्या समोर ही प्रार्थना प्रस्तुत करीत आहे. आपण सगळ्यांनी अतिशय शांतपणे स्थिर होऊन या प्रार्थनेकडे केंद्रित व्हायचं आहे. ओम नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभुतं तं नमामि शनेश्चरम्। ओम भगभवाय विद्महे मृत्युरूपाय धीमहि तन्नो शौरिः प्रचोदयात्। ओम शनेश्चराय विद्महे छायापुत्राय धीमहि तन्नो मंद प्रचोदयात्। ओम काकध्वजाय विद्महे खड्गहस्ताय धीमहि तन्नो मंद प्रचोदयात्। ओम सूर्यपुत्राय विद्महे मृत्युरूपाय धीमहि तन्नो सौरिः प्रचोदयात्। ओम शनैश्चराय नमः। ओम शनैश्चराय नमः। ओम शनैश्चराय नमः। धन्यवाद। धन्यवाद साहेब. शिंदे मॅडम, तुम्ही स्वागत करा हो सर. मॅडमचं. हो करते. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम आपले आदरणीय गुरुवर्य श्री देवारे सर यांना साष्टांग नमस्कार. आणि नेहमीप्रमाणेच आपल्या खुबल मॅडम त्यांनाही नमस्कार. आज त्या आपलं ज्योतिषशास्त्री परीक्षा या विषयावरती आज नवीन विषय मांडणार आहेत. तर आणि यापूर्वी त्यांनी खूप वेगळे विषय मांडून झालेले आहेत. पंचपक्षी म्हणा, ग्रह म्हणा, ह्या सगळ्या विषयांवरती. आणि त्यांचाही अभ्यास खूप सखोल असल्यामुळे आणि त्या सतत कार्यरत आहेत. आणि आपल्या ह्या क्लाससाठी सुद्धा त्या खूप मेहनत घेत असतात. तर मी त्यांचं मनापासून आधी हार्दिक स्वागत करते आणि त्यांना विनंती करते सगळ्यांच्या वतीने आपल्या, की त्यांनी त्यांच्या आजच्या तासिकेला सुरुवात करावी. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. तुमचं सुद्धा स्वागत आहे. धन्यवाद सर. थँक्यू मॅडम. थँक्यू. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वागत, तुम्ही स्वागत केलं म्हणून. खरं ही औपचारिकता आहे, पण मला काय असं स्वागत वगैरे आवडत नाहीये, पण आता सर म्हणतात तसं. सर्वात प्रथम आपले अभिषेक ॲस्ट्रॉलॉजिकल अकॅडमीचे सर्वे सर्वा ऋषितुल्य श्री दिलीप देवारे सरांना मी सविनय साष्टांग कोटी कोटी दंडवत करते, कोटी कोटी धन्यवाद पण देते. आणि इथे उपस्थित तुम्ही सर्वच जण माझ्यासाठी खूप म्हणजे मौल्यवान आहात. म्हणजे तुम्ही, मला वाटतं इथे बरेच जण ज्योतिषशास्त्री पण झालेले आहेत, सगळा अभ्यास पण आहे, तरी सुद्धा तुम्ही मला ऐकण्यासाठी इथे येतात. त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना खूप धन्यवाद पण देते, नमस्कार करते आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करते. फक्त माझी एक हंबल रिक्वेस्ट ही राहील की ऑल म्यूट करण्याची गरज नाही, पण तुम्ही मध्ये कोणीही बोलू नका. तुम्हाला काही प्रश्न जरी असले आले. ओके ओके. ते काय बाबा, एक मिनिट थांबा जरा. हा हा ठीक आहे, जाऊ दे. माझं काय ऐकू आलं की नाही, मी अजून सुरुवातच केली नव्हती. परत रेकॉर्डिंग, पण ते नेटचं काहीतरी आज जरा गडबड होती, इकडे कामं चालू आहेत ना. पण ठीक आहे. येतोय का माझा आवाज आता? सगळ्यांनी सांगा. हो 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 अगदी व्यवस्थित. मॅडम आवाज येतोय, पण रेकॉर्डिंग चालू करा. काय काय रेकॉर्डिंग झालंय ते होतं ऑटोमॅटिक, त्याचा काही चालू केलंय, आहे की चालू आहे. आहे. बायका खूप Hotspot पण घेतलाय, पण काय जरा इकडे सुयश
हा ठीक आहे. तर आपण आता सुरुवात करूया. सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांचे स्वागत. हा तर आपण सुरू काय केलंय ह्या ज्योतिषशास्त्री अभ्यासमध्ये सगळ्यात पहिल्यांदा अरे देवा. एक मिनिट हा, एक मिनिट. सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की प्लीज प्रत्येकाने आपापला माईक सांभाळा, कारण मग मॅडमला पण डिस्टर्ब होतं. प्लीज. आणि ऐका ना सरोज मॅडम, कोणी हो जर सर, ते हो मॅडम. कॅमेरा पण ऑन केला ना तर मग मला इकडनं करायला लागतं. तुम्ही तेवढं प्लीज बघा. ओके, हो हो मॅडम, हो ते नक्की. हा. डोळ्याला असं कसं तरी होतं ते हो कॅमेरा हो, चालू असलं बरोबर की. आहे, बरोबर आहे. आपलं म्हणजे असं हो हो, लक्ष हे होतं ना. तर मग आपण चालेल सुरू चालेल. हो. करूया. आपण पंचांगामध्ये मागच्या वेळेस हे बघा तिथी बघितल्या होत्या, करण बघितला होता आणि वार पण बघितले होते. म्हणजे त्यांचे फळं पण असे ऍक्च्युअल बघितले होते. म्हणजे तिथी समजा प्रथमा तिथी जन्म झालेला जातक कसा असेल. आणि तुम्हाला असं हे पण वाटेल की रेकॉर्डिंग पाठवलं नाही, तर आता मागचा क्लास झाला तर सरांनी सांगितलं पुढच्या क्लासला, म्हणजे आज मी रात्री मागचं रेकॉर्डिंग टाकेल आणि आजचं रेकॉर्डिंग झालेलं पुढच्या शनिवारी टाकेल. तर तुम्ही काळजी करू नका. नंतर सर तुम्हाला नोट्स वगैरे सगळं देणार आहेत. फक्त सरांचे असं हे आहे की क्लासला म्हणजे रेग्युलर राहिलं, नंतर सर ते सगळं देतील तुम्हाला. तर आपण आज काय करूया, आधी योग कम्प्लीट करून घ्या, ते पटकन होतील. मग नक्षत्र कसे थोडेसे काय डिटेलमध्ये घ्यायचेत ना आपल्याला, तर आधी आपण आज योगला सुरुवात करूया. चालेल मॅडम. हा तर आपण सुरुवातीला काय करूया, मी एक थोडस अगदी छोटं गणित आहे, तुम्हाला माहिती पण असेल. तर योग कसा काढायचा तर तुम्ही लिहून घ्या, मी स्लोली सांगते. पण बाय चान्स नाही झाला ना तर मग असं नको, कोणाचं लवकर लिहून होईल, कोणाचं राहिलं तर मागे. तर तुम्ही थोडस रेकॉर्डिंग पण नंतर ऐका ना, मिळेलच तुम्हाला. तरी मी खूप जास्तीत जास्त मला जेवढं स्लो जमेल तेवढं मी प्रयत्न करते. तर हा योग कसा काढायचा, तर योग म्हणजे काय की सूर्य अंश म्हणजे सूर्य आणि चंद्र त्यांचे अंश एकत्र करायच्या, सूर्य अंश प्लस चंद्र. आणि ते समजा बाय चान्स 360 पेक्षा जास्त आले तर मग त्याच्यातनं 360 आपण वजा करायचे. तर 360 का, तर तुम्हाला ते एक राशी चक्र कम्प्लीट तेवढं आहे माहिती आहे ना. आणि हे एकूण 27 योग आहेत ना, जसे 27 नक्षत्र आहेत तसे योग पण 27 आहेत. त्यामुळे एक योग म्हणजे कसा होतो, 13 अंश 20 कलाचा एक योग असतो. हा तर मग हा योग क्रमांक आपण कसा काढायचा आपण ते बघूया. तर मग हे सूर्य आणि चंद्र अंश मिळून एक योग होता असं मी तुम्हाला सांगितलंय ना. तर तुम्ही एक्झाम्पल घ्या. फॉर एक्झाम्पल सूर्य 100 डिग्रीचा आहे, हा 100 डिग्री प्लस चंद्र 160. मग हे दोघांची बेरीज करायची. आपण योग काय म्हणतोय की हे दोघंच्या अंशाची बेरीज, त्याला योग म्हणायचं ना. मग हे 100 डिग्री प्लस 160 डिग्री हे किती झाले, 260 डिग्री झाली, बरोबर आहे ना. आणि एक योग 12 अंश 20 कला, मग साधारण ते 13.3 असं होतं. तर म्हणून त्याला तुम्ही भागिले 13.3 किंवा 13 अंश असं 20 कला त्यांनी. तर मग ते एकूण म्हणजे त्याचा भागाकार किती आला, तर 19 आला. मग मी तुम्हाला सगळ्या योगांचे 27 नावं पण सांगते. तर इथे ह्या उदाहरणात 19 आला ना आपला भागाकार. तर तो 19 म्हणजे कुठला, 19वा योग असा त्याचा अर्थ. मग तो कोणचा आहे, तो शूल योग आहे असं. हे गणित आता मला वाटतं तुम्हाला चांगलं कळालंच असेल. आता तुम्ही लिहायला काय सुरुवात करा, मी तुम्हाला ह्या योगांचे स्वामी सांगते आणि मग नंतर त्यांचं फलित पण सांगते. आता मी जाते थोडी सावकाश, काय तरी पण बघा, नाही जमलंच लिहायला तर तुम्ही रेकॉर्डिंग ऐका. तर सगळ्यात पहिला योगाचं नाव काय आहे, विष्कंभ. विष्कंभ, त्याचा स्वामी म्हणजे त्याचे स्वामी आहेत शनी. मग तुम्ही असं लिहा, विष्कंभ त्याच्या पुढे शनी. मग 2 नंबरचा योग आहे प्रीती. त्याच्या पुढे त्याच्या स्वामीचं नाव लिहा शुक्र. पुन्हा सांगते, प्रीती त्या स्वामीचं नाव शुक्र. नंतर पुढचा योग आहे आयुष्मान. त्याचे स्वामी आहेत बुध. पुढचा योग आहे सौभाग्य. त्याचा स्वामी गुरु.
पुढचा योग आहे शोभन. त्याचे स्वामी आहे सूर्य. नंतर अतिगंड योग, स्वामी आहे चंद्र. पुढचा योग सुकर्मा, त्याच्या स्वामीचं नाव आहे मंगळ. नंतर धृती योग आहे, धृती नावाचा योग आहे. त्याच्या स्वामीचं नाव आहे बुध. म्हणजे तुम्ही धृती आणि पुढे बुध असं लिहा. नंतर शूल योग, स्वामी आहे गुरु. मॅडम एक विचारू का? हा बोला. हे जे आपण योगांचं नाव लिहितो त्याचं काही डिस्क्रिप्शन पण आहे का? हो, जसं आता आपण मी प्रत्येक- नंतर फळ सांगणार ना त्याचं. अच्छा अच्छा. हा, ठीक. तुम्ही कंटिन्युटी राहू द्या. मग नंतर तुम्हाला काही जरी प्रश्न आले ना, तुम्ही जसं जसं हो. लेक्चर पुढे जाईल ना, तुमचीच हो. उत्तर तुम्हाला मिळतील. फक्त तिथे नोट डाऊन करा, मध्ये नका. हा हो, नक्की हा. नक्की. सॉरी. हा, मी आता कुठे होते? धृतीपर्यंत, शूल पर्यंत झालं ना. हा, शूलचं गुरु. आता गंड योग, त्याचं शुक्र स्वामी. पुढे वृद्धी योग, त्याचे स्वामी सूर्य. नंतर ध्रुव योग, स्वामी आहे चंद्र. पुढे व्याघ्रात योग, त्याचा स्वामी आहे मंगळ. मग हर्षण नावाचा योग आहे, स्वामी आहे बुध. मग वज्र योग आहे, त्याचा स्वामी आहे गुरु. मग सिद्धी योग, स्वामी शुक्र. व्यतिपात योग, स्वामी सूर्य. वरियान योग, स्वामी चंद्र. परीघ योग, स्वामी मंगळ. शिवयोग, स्वामी बुध. सिद्ध योग, स्वामी गुरु. साध्य योग, स्वामी शुक्र. शुभ योग, म्हणजे या योगाचं नावच शुभ आहे. शुभ योग, स्वामी सूर्य आहे. शुक्ल नावाचा योग आहे, स्वामी चंद्र आहे. ब्रह्म योग, स्वामी मंगळ आहे. इंद्र योग, स्वामी बुध आहे. आणि शेवटचा वैधृती योग, त्याचा स्वामी गुरु आहे. आता तुम्हाला ह्यांचे अर्थ हवे असेल तर मी आधी अर्थ सांगते आणि मग आपण त्यांचे फलित बघूया. चला. तर हा वैष्कुंभ पहिला आहे ना, तर त्याचा अर्थ काय आहे? तुम्ही असं लिहा, वैष्कुंभ पुढे अडथळे, कष्ट किंवा विरोध. म्हणजे जे 9 या 27 योगापैकी जे 9 अशुभ योग आहेत ना, त्यापैकी हा विष्कुंभ नावाचा एक योग आहे, तो म्हणजे अशुभ आहे.
त्याचं मी मिनिंग तुम्हाला सांगितलं. तुम्ही विषकुंभच्या पुढे अडथळे कष्ट विरोध म्हणजे हे असं देणारा हा योग आहे, म्हणून तो अशुभ आहे. मग दुसरा प्रीती योग आहे ना, तर त्याचा अर्थ काय आहे? प्रेम, मैत्री, समाधान, म्हणजे हा शुभ योग झाला. तर प्रीती पुढे असं लिहा, प्रेम, मैत्री, समाधान. नंतरचा आयुष्मान योग आहे, तर तो दीर्घायुष्य देणारा किंवा आरोग्यदायी योग असं म्हणायचं. आता हे मी मिनिंग तुम्हाला हवेत म्हणून सांगते, एक्झॅक्ट असं नाही. मी मागच्या वेळेस सांगितलं, ज्यावेळेस आपण पूर्ण पत्रिकेचं विश्लेषण करू, तर काही गंडान नक्षत्र असेल, काही हे योग पण खराब, समजा निगेटिव्ह म्हणजे अशुभ, तर म्हणून लगेच त्या व्यक्तीचं सगळंच खराब होईल असं नाही. आपण थ्रू आउट सगळ्या म्हणजे पत्रिकेचा विचार करून प्रेडिक्शन देताना तसं देणार. पण आता आपण वर हे पंचांगाचं, जसं तिथी आपण बघितल्या, काही म्हणजे पॉझिटिव्ह आहेत, काही थोड्या निगेटिव्ह आहेत, तर तसंच ह्यांचं पण आहे. मी फक्त तुम्हाला माहिती असावी म्हणून त्या योगांबद्दलचे हे मिनिंग पण देते, आणि मग नंतर आपण फळ पण बघूया. आता चौथा सौभाग्य योग, तर त्याचा अर्थ आहे सौभाग्य. त्या अर्थ म्हणजे शब्दातच आलं की नशीब किंवा समृद्धी देणारा योग आहे हा. सौभाग्य पुढे तुम्ही नशीब असं कॉमा करून समृद्धी असं लिहा. मग पुढचा योग आहे शोभन, म्हणजे शुभता देणारा किंवा सौंदर्यदायक. पुढच्या योगाचं नाव आहे अतिगंड. आता हे नावावरनच आपल्याला कळतं ना, इथे काय असेल? संघर्ष, अडचणी. म्हणून तुम्ही आता अतिगंडच्या पुढे त्याचं मिनिंग असं लिहा, अडचणी कॉमा करून संघर्ष. त्याच्या पुढील योग आहे सुकर्मा. त्याचं मिनिंग म्हणजे सत्कर्म करणारा किंवा चांगली कामे करणारा किंवा चांगली कर्मे करणारा. पुढचा योग आहे धृती. त्याचं मिनिंग आहे धैर्य किंवा स्थैर्य. धृती पुढे लिहा, धैर्य कॉमा करून स्थैर्य. पुढचा आहे शूल. शूल म्हणजे आपण मिनिंग कसं घेणार? शूलचा अर्थ काय? असं पेन्स म्हणजे वेदना. मग तुम्ही शूल पुढे लिहा, वेदना किंवा वाद किंवा संकट. नंतर पुढचा आहे गंड. त्याचा गंडचा अर्थ लिहा, अडथळा किंवा अडचण. पुढचा योग आहे वृद्धी. नावातच आलं, वृद्धी म्हणजे काय? वाढ किंवा प्रगती. मग वृद्धी पुढे लिहा, वाढ, प्रगती. नंतर ध्रुव. त्याचा अर्थ आहे स्थिरता किंवा टिकाव म्हणजे टिकणे असं. पुढचा योग आहे व्याघ्रात. व्याघ्रात. त्याचा अर्थ आहे की अपघाताची शक्यता किंवा एखादा धक्का असा, शॉक आपण म्हणतो ना. पुढचा आहे हर्षण. त्याचा अर्थ आहे आनंद किंवा उत्साह. पुढील योग आहे वज्र. वज्रच्या पुढे त्याचा अर्थ लिहा, कठोरता किंवा सामर्थ्य असा पण अर्थ होतो त्याचा.
वज्र, आपण वज्रासारखं कठीण असं म्हणतो ना. मग पुढचं आहे सिद्धी. म्हणजे यश किंवा पूर्णता. म्हणजे या योगावर एखादं कार्य केलं तर ते पूर्णत्वास जातं किंवा त्या कार्यात आपल्याला यश मिळतं. त्याचा पुढचा आहे व्यतिपात. आता या नावातच कसं आहे बघा, व्यतिपात म्हणजे उलथापालथ होणे किंवा अस्थिरता येणे. तर तुम्ही व्यतिपातच्या पुढे उलथापालथ किंवा अस्थिरता असं लिहा, म्हणजे कॉमा करून. मग त्याच्यानंतरचा योग आहे वरियान. वरियान त्याचं अर्थ आहे श्रेष्ठता किंवा मान सन्मान. हा शुभ योग आहे. मग पुढचा परीघ. त्याचा अर्थ मर्यादा किंवा अडसर, लिमिटेशन्स येणे अशा अर्थाने. पुढचा आहे शिव. शिव म्हणजे मंगल, मंगलमय असं आणि कल्याणकारी. म्हणजे तुम्ही मिनिंग असं लिहा, कल्याण किंवा मंगल. त्याच्या पुढचा आहे सिद्ध. त्याचा अर्थ कार्य सिद्धी. त्याच्यानंतरचा योग आहे साध्य. त्याचा अर्थ काय आहे, प्रयत्नाने यश. म्हणजे साध्य योगावर जर एखादं म्हणजे काम केलं किंवा आपल्याला करायचंच असेल तर त्याच्यात ताबडतोब नाही, तुम्हाला खूप असं प्रयत्न करायला लागेल आणि मग यश मात्र मिळेल. म्हणून असं लिहा साध्य. त्याचा अर्थ प्रयत्नाने यश. मग पुढचा योग आहे शुभ. त्याचा अर्थ हा आहे शुभता किंवा सौख्य. म्हणजे हा चांगला योग आहे ना. त्यानंतरचा योग आहे शुक्ल. त्याचा अर्थ आहे शुद्धता किंवा पवित्रता. म्हणजे शुद्धता कॉमा करून पवित्रता असं लिहा. नंतर ब्रह्म नावाचा योग आहे, ब्रह्म. त्याचं मिनिंग आहे ज्ञान किंवा आध्यात्मिक उन्नती. म्हणजे तुम्ही ब्रह्म पुढे असं लिहा, ज्ञान कॉमा करून आध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला आहे हा योग. मग पुढचा आहे इंद्र. इथे पण बघा नावातच आलंय, इंद्र देवांचा राजा आहे ना, तर त्याच्याकडे काय आहे, सत्ता वैभव. मग त्याचं मिनिंग काय आहे, इंद्रच्या पुढे तुम्ही सत्ता वैभव असं लिहा. आणि शेवटचा योग आहे वैधृती. हा अशुभ योग आहे आणि त्याचं म्हणजे मिनिंग म्हणजे अर्थ आहे अडथळे किंवा विलंब होतात कामात. वैधृती पुढे लिहा अडथळे कॉमा करून विलंब. आता तुम्हाला 27 योग झाले, सगळे झाले, तरी पण नीट लक्षात राहावं. कारण आता ज्यांना परीक्षा द्यायची असेल तर एखादा योग हे केला आणि तो शुभ आहे की अशुभ असं सांगायला
म्हणजे ते काय तुमचे MCQ क्वेश्चन्स असतात ना, म्हणून तुम्ही खाली फक्त म्हणजे खाली 9 अशुभ योगांची नावे असं लिहा. तुम्हाला आता कळालंच आहे अर्थावरनं, पण तरी पण मी सांगते पटपट. तर पहिला म्हणजे जे 9 अशुभ योग आहेत ना, त्याच्यातला पहिला हा विष्कंभ आहे, मी सांगितलंय ना, म्हणजे आडसर येणे असं हे. दुसरा अतिगंड आहे, अडचणी संघर्ष, मिनिंग तर झालेच आहेत आपले. 1 नंबर विष्कंभ, 2 नंबर अतिगंड, 3 नंबर शूल, 4 गंड, 5 व्याघ्रात, 6 वज्र, 7 व्यतिपात, 8 परीघ आणि 9 वैधृती. तर हे जे मी योग सांगितले ते ह्या 27 योगांपैकी हे योग अशुभ आहेत. आता आपण प्रत्येक योगाचं म्हणजे त्या योगात जन्मलेला जातक साधारण कसा असेल असं बघूया. जसं मागच्या वेळेस आपण तिथी, करण आणि वार त्यांचं सांगितलं ना, तसंच हे फळ मी सांगते तुम्हाला. तर योगाचे फळ असं तुम्ही लिहिलं ना तरी काही हरकत नाहीये. तर पहिल्यांदा लिहा विष्कंभ आणि मग त्याचं फळ असं आहे, या योगावर जन्मलेल्या व्यक्तीस श्रेष्ठ आज्ञाधारक स्त्री व चांगली मुले. म्हणजे ह्या विष्कंभ योगावर जर एखादा व्यक्ती त्याचा जन्म झाला तर त्याची स्त्री आणि त्याची मुले म्हणजे हे आज्ञाधारक असतात. त्याचप्रमाणे या जातकास मित्र मैत्रिणींचे सौख्य पण लाभते. परत सांगते, विष्कंभ योगावर ज्या जातकाचा जन्म झाला आहे त्याला स्त्री आणि म्हणजे त्याचे काय म्हणायचं असं संतती आज्ञाधारक असतात आणि त्याला म्हणजे मित्रमैत्रिणींचे सौख्य पण लाभते. पण म्हणजे तसेच आपण जसं नक्षत्राचा कसा काही भाग थोडा हे म्हणतो तसं यांनी योगाच्या बाबतीत पण सांगितलंय. पहिला 1.25 तास म्हणजे हा योग जो आहे ना तर त्याचा पहिला 1.25 तास शुभ कार्यासाठी वर्ज करावा फक्त असं सांगितलं. तर शुभ कार्य काय म्हणजे आपण एखादी पूजा करतो किंवा एखादं मंगल कार्य करतो तर त्याच्यासाठी हा योग सुरू झाल्यानंतर पहिला 1.25 तास सोडून द्यायचा, पुढचा घेतला तर चालेल. तर पहिला 1.25 तास शुभ कार्यासाठी वर्ज करावा एवढंच लिहा. मग पुढचा योग आहे प्रीती योग. तर त्याचं फळ लिहा, या योगावर नेहमी प्रसन्न चित्त आणि चांगल्या लोकांची संगत आणि आपल्या मित्र मैत्रिणींवर खूप प्रेम करणारी व्यक्ती जन्मास येते. परत बघा, प्रीती योगावर म्हणजे जी व्यक्ती जन्म घेते ती म्हणजे या योगावर नेहमी प्रसन्न चित्त, चांगल्या लोकांशी मैत्री किंवा संगत आणि असे जातक आपल्या मित्र मैत्रिणींवर खूप प्रेम करणारे असतात. पुढचा योग आहे आयुष्यमान. तर हे जातक कसे असतात म्हणजे ज्यांचा योग आयुष्यमान आहे ते साहसी,
धर्मकार्यांमध्ये तत्पर, सत्यवादी, उच्च कुळात जन्मलेली, दीर्घायुषी आणि निरोगी अशी व्यक्ती या योगावर जन्म. परत ऐका, आयुष्यमान योगाचं फळ जातक कसा असतो? साहसी, धर्मकार्यामध्ये तत्पर, सत्यवादी, उच्च कुळात जन्मलेला किंवा जन्मलेली, दीर्घायुषी आणि निरोगी अशी व्यक्ती आयुष्यमान या योगावर जन्माला येते. आता पुढचा योग आहे सौभाग्य. या योगावर जन्मलेली व्यक्ती अभिमानी, ज्ञानी, धनवान, सत्याची आवड असलेली, सदाचारी, सुखी आणि विवेकी असते. परत बघा, सौभाग्य या योगावर जन्मलेली व्यक्ती अभिमानी, ज्ञानी, धनवान, सत्याची आवड असलेली, सदाचारी, सुखी व विवेकी असते. पुढचा योग आहे शोभन. तर शोभन योगावर जन्मलेली व्यक्ती कशी असते? सत्वगुणी. तर शोभनच्या पुढे तुम्ही असं फळ लिहा, सत्वगुणी, चतुर, सुंदर, गौरवर्णी, शुद्ध बुद्धीचा, थोडासा भोगी अशी व्यक्ती या योगावर जन्माला येते. परत बघा, शोभन आणि त्याचं फळ असं पुढे लिहा, सत्वगुणी, चतुर, सुंदर, गौरवर्णी, शुद्ध बुद्धीचा किंवा बुद्धीची आणि थोडीशी भोगी अशी व्यक्ती या शोभन योगावर जन्माला येते. आता पुढचा योग आहे अतिगंड. या योगावर जन्मलेले जातक कसे असतात? धूर्त, आणि या लोकांचे हात ना असे लांब असतात, म्हणजे नॉर्मल माणसांपेक्षा. धूर्त, हात लांब असतात आणि असं अंगावर केस पण खूप असतात. म्हणजे तुम्ही सर्वांग केसयुक्त असं लिहिलं तर चालेल. काही काहींच्या लोकांच्या अंगावर कसे खूप केस असतात ना. कलहप्रिय असतात, पाखंडी आणि थोडेसे असे खुनशी अशा व्यक्ती या अतिगंड योगावर जन्माला येतात. परत बघा, अतिगंड योग पुढे लिहा, धूर्त, हात लांब असलेली, सर्वांग केसयुक्त असलेली, कलहप्रिय, पाखंडी आणि खुनशी अशी व्यक्ती या योगावर जन्माला येते. पुढचा योग आहे सुकर्मा.
या योगावर जन्मलेल्या जातकांचं शरीर कसं असतं तर लिहायचं पुढे असे सुकर्मा आणि त्याचं फळ धष्टपुष्ट शरीर, परोपकारी, सकल कला पारंगत. म्हणजे यांना काही ना काही कला येतच असते म्हणून म्हणजे असं लिहा तुम्ही सकल कला पारंगत, धनवान आणि धर्माचरण म्हणजे धर्माचे आचरण करणारी व्यक्ती या योगावर जन्माला येते. परत लिहा सुकर्मा, त्याच्या पुढे असं लिहा धष्टपुष्ट शरीर, परोपकारी, सकल कला पारंगत, धनवान आणि धर्माचे आचरण करणारी अशी व्यक्ती या योगावर जन्माला येते. आता पुढचा योग आहे धृती. या योगावर जन्मलेली व्यक्ती शीलवान, गोड बोलणारी, बुद्धिवान व विनयशील असते. पुन्हा लिहा धृती योग, मग पुढे लिहा या योगावर जन्मलेली व्यक्ती शीलवान म्हणजे चारित्र्यवान असते, गोड बोलणारी, बुद्धिवान आणि विनयशील असते. नंतरचा योग आहे शूल. याचे फळ मूर्ख, दरिद्री, दुष्कृत्य करणारा किंवा करणारी, रागीट, भांडखोर अशी व्यक्ती या योगावर जन्माला येते. परत शूल योगाचं फळ लिहा मूर्ख, दरिद्री, दुष्कृत्य करणारा किंवा करणारी, रागीट आणि भांडखोर अशी व्यक्ती या शूल योगावर जन्माला येते. मग पुढचा योग आहे गंड. मग असं लिहा त्याचं मिनिंग या योगावर जन्मलेली व्यक्ती कष्ट उत्पन्न करणारी म्हणजे इतरांना कष्ट देणारी, मित्रांच्या कामात खो घालणारी म्हणजे मदत तर नाही करत पण त्यांना अडचणी निर्माण करते असं, म्हणून तुम्ही असं लिहा मित्रांच्या कामात खो घालणारी, विरोधासाठी विरोध करणारी, आणि क्रोधी अशी असते. तर गंडचं मिनिंग परत लिहा या योगावर जन्मलेली व्यक्ती कष्ट उत्पन्न करणारी, मित्रांच्या कामात खो घालणारी, विरोधासाठी विरोध करणारी आणि अतिशय क्रोधी अशी व्यक्ती या गंडयोगावर जन्माला येते. मग पुढचा योग आहे वृद्धी. त्याचं मिनिंग लिहा या योगावर जन्मलेली व्यक्ती व्यापारात चतुर, प्रेमळ,
धनिक किंवा धनवान. पंडितांसारखी बोलणारी म्हणजे हुशार, थोडक्यात ज्ञानी असं. व सर्व पदार्थांचा संग्रह करणारी असते, म्हणजे असं संग्रह करायला खूप आवडतं थोडक्यात. परत लिहा. वृद्धी योगाचं फळ. या योगावर जन्मलेली व्यक्ती व्यापारात चतुर, प्रेमळ, धनिक, पंडितांसारखी बोलणारी व सर्व पदार्थांचा संग्रह करणारी अशी असते. आता पुढे लिहा. ध्रुव योगावरचं फळ लिहू आपण. ध्रुव. तर ही व्यक्ती कशी असते ध्रुव योगावर जन्मलेली? सत्यभाषी, सत्याचरणी म्हणजे सत्याचं आचरण करणारी, पराक्रमी, जिभेवर सरस्वती असलेला किंवा असलेली, उत्कृष्ट वक्ता म्हणजे त्यांचं वाक्चातुर्य त्यांना चांगलं उत्कृष्ट असतं, म्हणून तुम्ही उत्कृष्ट वक्ता असंच लिहा. कीर्तिमान आणि श्रीमंत अशी व्यक्ती या योगावर जन्माला येते. परत लिहा. ध्रुव योगाचं फळ. सत्यभाषी, सत्याचरणी म्हणजे सत्याचं आचरण करणारी, पराक्रमी, जिभेवर सरस्वती असलेला किंवा असलेली, उत्कृष्ट वक्ता, कीर्तिमान आणि श्रीमंत अशी व्यक्ती या योगावर म्हणजे ध्रुव योगावर जन्माला येते. आता पुढचं बघूया. व्याघ्रात. तर त्याचं फळ काय आहे व्याघ्राचं? आळशी, दुराचारी, आणि आपण म्हणतो ना एखादी व्यक्ती कशी वृथा बकबक करणारी म्हणजे उगाचच असं मिनिंगलेस बोलणारी, म्हणजे तुम्ही असंच लिहा मग, वृथा बडबड करणारी, वाईट दृष्टीची, असत्य बोलणारी आणि घातकी अशी व्यक्ती या योगावर जन्माला येते. पुन्हा बघा. व्याघ्राचं मिनिंग असं आहे. मिनिंग नाही, व्याघ्राचं फळ म्हणजे व्याघ्रात योगावर जर एखादा जातक जन्मला असेल तर त्याचं फळ काय आहे? तर जातक आळशी, दुराचारी, वृथा बकबक करणारा किंवा करणारी, वाईट दृष्टीची, असत्य बोलणारा किंवा बोलणारी आणि घातकी अशी व्यक्ती या योगावर जन्माला येते. पुढचा योग आहे हर्षण. तर त्याचं फळ आहे या योगावर विविध प्रकारची वस्त्रे व आभूषणे वापरणारी व्यक्ती जन्माला येते. अजून आहे पुढे मिनिंग. परत असं लिहा. या योगावर विविध प्रकारची वस्त्रे व आभूषणे वापरणारी, मग कॉमा करा, शत्रूंचा निपात करणारी म्हणजे पराभव करणारी, ज्ञानी आणि कीर्तिमान अशी व्यक्ती जन्माला येते. पुन्हा बघा. हर्षणचं फळ. या योगावर विविध प्रकारची वस्त्रे व आभूषणे वापरणारा किंवा वापरणारी, मग कॉमा, शत्रूंचा निपात करणारी किंवा करणारा, ज्ञानी आणि कीर्तिमान अशी व्यक्ती जन्माला येते. मग पुढचा योग आहे वज्र.
त्याचं फळ आहे गुणी, रत्नपारखी, बुद्धिवंत म्हणजे बुद्धिमान, सत्यवचनी, बंधू सौख्य असणारी, धनवान पण कामातुर अशी व्यक्ती या योगावर जन्माला येते. पुन्हा बघा वज्राचं मिनिंग, मिनिंग नाही सॉरी, फळ, वज्राचं फळ गुणी, रत्नपारखी, बुद्धिवंत किंवा बुद्धिमान, सत्यवचनी, बंधू सौख्य असणारी, धनवान पण कामातुर अशी व्यक्ती या योगावर जन्माला येते. आता पुढचा योग आहे सिद्धी. त्याचं फळ आहे शीलवान, उदार अंतःकरणाची किंवा कर्णाचा, दिवसेंदिवस भाग्यवृद्धी होणारा किंवा होणारी, सर्व लोकांना आश्रय देणारी आणि राजा समान आणि शास्त्रांचे जाण किंवा ज्ञान असणारी व्यक्ती या योगावर जन्माला येते. पुन्हा बघा सिद्धी, पुढे फळ लिहा शीलवान, उदार अंतःकरणाचा किंवा कर्णाची, दिवसेंदिवस भाग्यवृद्धी होणारा किंवा होणारी, सर्व लोकांना आश्रय देणारा. मग तो कसा असतो, राजा देतो ना सगळ्यांना, म्हणून सर्व लोकांना आश्रय देणारा, मग कॉमा राजा समान आणि शास्त्रांचे म्हणजे शास्त्रांचं त्याला ज्ञान असतं, शास्त्रांचे जाण किंवा ज्ञान असणारी अशी व्यक्ती सिद्धी योगावर जन्माला येते. पुढे व्यतिपात योगाचे फळ आपण बघूया. तर तुम्ही व्यतिपात लिहा आणि मग खाली त्याचं फळ लिहा. या योगावर जन्म झाला असता व्यक्ती कठोर बोलणारी, दुष्ट बुद्धीची, मायावी, कपटी आणि विघ्न संतोषी अशी असते. पुन्हा बघा व्यतिपात योग, त्याचं फळ असं आहे या योगावर जन्मलेली व्यक्ती कठोर बोलणारी, दुष्ट बुद्धीची, मायावी, कपटी आणि विघ्न संतोषी अशी असते. आता पुढचा योग आहे वरियाद. या योगावर जन्मलेल्या व्यक्ती कमी उत्पन्नाच्या म्हणजे त्यांचं उत्पन्न कमी असतं, उपभोग भरपूर घेणाऱ्या, म्हणून त्यांना विषय लोलूप असं म्हटले. विषय लोलूप, दुराचारी, पण कधी कधी हे चांगल्या कामासाठी पण खर्च करणारे असतात, म्हणून असं पण लिहा, परंतु चांगल्या कामासाठी खर्च करणाऱ्या असतात. परत बघा वरियाद या योगाचं फळ, या योगावर जन्मलेल्या व्यक्ती कमी उत्पन्नाच्या, उपभोग भरपूर घेणाऱ्या, विषय लोलूप, दुराचारी, परंतु चांगल्या कामासाठी खर्च करणाऱ्या असतात. पुढचा योग आहे परीघ.
तर हे लोक कसे असतात? खोटी साक्ष देणारे किंवा देणारी, क्षमाहीन, कोणालाही क्षमा लवकर करत नाही, थोडे जेवणारी, धनवान, द्वेष करणारी, पण बलाढ्य शत्रूकडून पराभव होणारी अशी असते. परत बघा, परीघ योगाचे फळ. या योगावर जन्मलेली व्यक्ती खोटी साक्ष देणारी, क्षमाहीन, थोडे जेवणारी, धनवान, इतरांचा द्वेष करणारी, पण बलाढ्य शत्रूकडून पराभव होणारी अशी असते. आता शिवयोगाचे फळ बघूया. धष्टपुष्ट देहाची, जितेंद्रिय, शिवभक्त, मंत्रशास्त्र जाणणारी, शास्त्रज्ञ, धनवान, आणि शांत अशी व्यक्ती या योगावर जन्माला येते. परत बघा, शिव योगाचे फलित. धष्टपुष्ट देहाची, जितेंद्रिय, शिवभक्त, मंत्रशास्त्र जाणणारी, शास्त्रज्ञ, धनवान आणि शांत स्वभावाची व्यक्ती या योगावर जन्माला येते. या म्हणजे शिवयोगावर. आता पुढचा योग आहे सिद्ध. त्याचं फळ आहे सत्यवचनी, वरच्या सारखंच आहे, जितेंद्रिय, गौरवर्णी, सर्व कार्यात चतुर, धर्मपरायण आणि यज्ञ कर्म करणारी अशी व्यक्ती या योगावर जन्माला येते. पुन्हा बघा, सिद्ध योग, त्याचं फलित सत्यवचनी, जितेंद्रिय, गौरवर्णी, सर्व कार्यात चतुर, धर्मपरायण आणि यज्ञ कर्म करणारी अशी व्यक्ती या योगावर जन्माला येते. पुढे आहे साध्य, म्हणजे साध्य नावाचा योग आहे. त्याचं फलित बघा, साहसी, पराक्रमी, विनयशील, चतुर, गुणी, चांगल्या आचरणाची अशी व्यक्ती या योगावर जन्माला येते. पुन्हा बघा, साध्य योगाचं फळ साहसी, पराक्रमी, विनयशील, चतुर, गुणी आणि चांगल्या आचरणाची अशी व्यक्ती या योगावर जन्माला येते. पुढचा योग आहे शुभ. तर त्याचं फलित आहे नेहमी चांगले कार्य करणारी, आकर्षक वाणीची, शुभ लक्षणी, इतरांना चांगला सल्ला देणारी, सुंदर देहाची, कफ प्रकृती, म्हणजे त्यांची प्रकृती कफ असते, धनवान पण थोडेसे कामातूर अशी व्यक्ती या योगावर जन्माला येते. पुन्हा बघा, शुभ योगाचे फलित नेहमी चांगले कार्य करणारी, आकर्षक वाणीची,
शुभ लक्षणी, इतरांना चांगला सल्ला देणारी, सुंदर देहाची, कफ प्रकृती, धनवान पण थोडीशी कामातूर अशी व्यक्ती या शुभयोगावर जन्माला येते. आता पुढचा योग आहे शुक्ल. तर याचं फलित आहे जितेंद्रिय, सत्यवचनी, रणांगणात विजय मिळवणारी, शुभ्र वस्त्र व फूलमाला धारण करणारी असं म्हटले. हे पूर्वीप्रमाणे मिनिंग दिले. शुभ्र वस्त्र व फूलमाला धारण करणारी, धर्मपरायण, रागीट, चंचल व विद्वान अशी व्यक्ती या योगावर जन्माला येते. तर परत बघा, शुक्लचं फलित जितेंद्रिय, सत्यवचनी, रणांगणात विजय मिळवणारी, शुभ्र वस्त्र व फूलमाला धारण करणारी, धर्मपरायण, रागीट आणि चंचल व विद्वान अशी व्यक्ती या योगावर जन्माला येते. या म्हणजे शुक्ल. आता पुढे ब्रह्म म्हणजे ब्रह्मयोगाचं फलित बघूया. सदाचारी, सत्कृत्ये करणारी, विद्येची आवड असलेली, शांत स्वभावाची, पराक्रमी, मानी, विवेकशील अशी व्यक्ती या विवेकशील आणि त्यागी अशी व्यक्ती या योगावर जन्माला येते. परत बघा, ब्रह्म योगाचं फलित सदाचारी, सत्कृत्ये करणारी, विद्येची आवड असलेली, शांत स्वभावाची, पराक्रमी, मानी, विवेकशील आणि त्यागी अशी व्यक्ती या योगावर जन्माला येते. आता पुढचा योग आहे ऐंद्र. ऐंद्र काय म्हणायचं, ऐंद्र. तर त्याचं फलित आहे बलवान, धनवान, कफ प्रकृती, चंद्रासारखा सुंदर चेहरा असलेली, सर्व लोकांवर उपकार करणारी किंवा आपण इथे सर्वांना मदत करणारी असं पण म्हणू शकतो, आणि सर्वज्ञ अशी व्यक्ती या योगावर जन्माला येते. पुन्हा ह्या ऐंद्र योगाचं फळ बघा. बलवान, धनवान, कफ प्रकृती, चंद्रासारखा सुंदर चेहरा असलेली आणि सर्व लोकांवर उपकार करणारी किंवा इतरांना मदत करणारी आणि सर्वज्ञ अशी व्यक्ती या ऐंद्र योगावर जन्माला येते. शेवटचा योग आहे वैधृती, 27वा. त्याचं फलित आहे ईश्वराची भक्ती न करणारा किंवा करणारी. म्हणजे ईश्वराला ते म्हणजे ईश्वर भक्त नसतात थोडक्यात.
चंचल, कुटील नीतीचे, विद्याहीन, कुकर्मी म्हणजे वाईट कर्म करणारे, कपटी, निंदक इतरांची निंदा करणारे, पण बलवान आणि धनवान पण असतात, आणि दाता म्हणजे असं हे पण असतात, दान धर्म करणारे पण. पुन्हा बघा, वैधृती योगावर जन्मलेली व्यक्ती, ईश्वर भक्ती न करणारी, चंचल स्वभावाची, कुटील नीतीची, विद्याहीन, कुकर्मी, कपटी, निंदक, बलवान व धनवान अशी असते. दाता पण म्हटले म्हणजे असं हे पण दानधर्म पण करतात थोडेफार. आता आपण योग पण कंप्लीट केले, तर वेळ आहे तर ऍटलिस्ट आपण नक्षत्रांची सुरुवात करूया. मला वाटतं सगळं नाहीच होणार, नक्षत्रांना तर वेळच लागेल, पण सुरू तर करूया. तर हे आता पंचांगातील हे शेवटचं अंग, नक्षत्र. आता तुम्हाला नक्षत्र पण म्हणजे काय डेफिनेशन तर माहितीच आहे, म्हणजे आकाश. मॅडम एक्सक्यूज मी मॅडम. बोला बोला. हा, ते योग कसं काढायचं ते परत एकदा सांगा ना प्लीज. बरं सांगते, थांबा एकच मिनिट सांगते. योग म्हणजे हे बघा अगदी सोपं आहे. आपलं चंद्र आणि सूर्य त्यांचे हे अंश घ्यायचे, आलं का लक्षात, आणि त्याला डिवायडेड बाय 13, म्हणजे 13 अंश 20चा एक हे होतो ना काय योग. तर त्याला त्यांनी हे करायचं, भागायचं. पण म्हणजे ते एक्झॅक्ट आपण केलं तर 13.3 असं येतं ना. तर मग आता मी उदाहरण कसं दिलं, समजा सूर्याचे अंश किती आहेत 100 आणि चंद्राचे 160 आहेत. मग हे दोघं ऍड करायचे, म्हणजे सूर्यांश प्लस चंद्रांश म्हणजे 100 प्लस 160. मी हे उदाहरण दिले तुम्हाला, आणि त्याला भागिले 13.3 किंवा 13.2 असं करा. तर जो तो भागाकार येईल ना, तर तो 19 येतो याला भाग केल्यानंतर. बघा तुम्ही, तर मग ते 19 म्हणजे तो आकडा आलाय 19 नंबरचा योग. मग इथे तो शूल येईल. थँक्यू मॅडम. वेलकम. आता नक्षत्रांकडे जाऊया आपण. आकाशातील म्हणजे नक्षत्र म्हणजे काय ते तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. काय नक्षत्रांना असं म्हटलंय ना, पण न शिरती इति मॅडम नक्षत्र. थोडं मध्ये डिस्टर्ब करते. हा. आता आपण म्हणालात की शूल 19 योग, पण आपण लिहिले क्रमाने त्याच्यात तो 9 आहे. सॉरी, 9 आहे का? मी चुकून म्हटले असेल मग. एक मिनिट. नाही, बरोबर 9. थांब एक मिनिट. 9 असेल. परिघ 19वा. हा नाही बरोबर आहे, सॉरी. तर ते तुम्ही बघायचं ना, जो भागाकार येईल ना मॅडम, हा हा तर तो योग घ्यायचा. हा बरोबर आहे. म्हणजे मी फक्त हे कन्फर्म करायला म्हणून की पण मी कशी काय 19 म्हटले, सॉरी नाही 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 त्याच्याबद्दल काही नाही मॅडम, फक्त तुमचा गोंधळ होऊ शकतो ना, की मॅडम बोलताना तर असं बोलतायत आणि हे, तर ते तेवढंच लक्षात ठेवायचं. तुम्ही काय लक्षात ठेवायचं की सूर्याच्या 19 तो परिघ आहे, परिघ. हो येस येस मॅडम. धन्यवाद मॅडम. मैडम मेरा है ना थोड़ा नेट नीचे गया, थोड़ा शुक्ल वज्रोड इंद्र का आप मीनिंग खाली बोलो ना प्लीज, रिक्वेस्ट. शुक्ल का आपने बोला ना, शुभ का शुभता, तो वैसे शुक्ल का. सॉरी मेरा बीच में नेट चला गया है. हे मिळेल तुम्हाला. अच्छा, मीनिंग चाहिए क्या? हाँ वही. हाँ, मग शुक्ल का शुद्धता यानी प्योर और पवित्रता. हाँ समझ गए ना आप? हाँ. और हाँ, दूसरा बराबर. क्या है? वज्र और इंद्र. हाँ, इंद्र का सत्ता वैभव, म्हणजे समझ गए ना आप हिंदी में? हाँ बराबर. हाँ अच्छा. और और क्या? वज्र 25वां. अच्छा, वज्र. ओके.
कठोर, कठोर, ओके सामर्थ्य, ओके सामर्थ्यवान ऐसा बोल सकते हैं ना हम। हाँ जो बराबर वज्र बराबर जैसे कठिन होगा वो सामर्थ्यवान भी होगा ना। हाँ हाँ थैंक यू सो मच। थैंक यू। और ये आपको सारा नोट्स वगैरह सर ने बोला है ना, लेकिन बाद में लास्ट में मिलेगा, सब मिलेगा। ये कल लास्ट टाइम का मैं आज रिकॉर्डिंग इस ये होने के बाद डालूंगी और इसका नेक्स्ट सैटरडे ऐसा। थैंक यू आप भेजेंगे तो मेरा और हाँ बराबर हाँ, नहीं होगा। कुछ आपका ये होगा ना, रह गया है इधर। अभी हम ऐसा हाँ हाँ कर सकते हैं, लेकिन सबका कोई पीछे जाता है, कोई आगे, तो हमारा जल्दी जल्दी होगा नहीं ना, टाइम लगेगा। तो जो आपका बचा है अभी तो मैंने बता दिया, लेकिन रिकॉर्डिंग मिलेगा ना तब आप और क्लियर हो कर जाएगा। लीजिए। हाँ, ओके ओके थैंक यू मैडम थैंक यू। थैंक यू। तो ये नक्षत्र का मीनिंग क्या है? न क्षरती इति नक्षत्रम, म्हणजे कसं स्थिर, अढळ, म्हणजे आपल्या ह्याच्यापासून न ढळणारे, ज्या चमकणाऱ्या तारका किंवा त्यांचा तारकांचा पुंज असतो ना असं आकाशात, तर त्याला नक्षत्र असं त्यांनी संज्ञा दिली आहे. पण मग हे नक्षत्र कसे? तर आपल्या राशीचक्र किती आहे? 360 अंशाचं आहे ना, आणि नक्षत्र किती आहेत? 27. 28वां पण आहे नो डाऊट, अभिजित नक्षत्र, पण ते जास्त प्रचलित नाही. तर ते आपण फक्त कशासाठी वापरतो? तर आपला तो अभिजित मुहूर्तावर कुठलंही काम केलं की काही जास्त बघण्याची गरज नाही असं आपण म्हणतो ना. साधारण तो सकाळी सकाळी इन द सेन्स 11:30 नंतरच मोस्टली असतो. 12:10 12:25 अशापर्यंत असतो. पण म्हणजे ह्या अभिजित नक्षत्र कशासाठी दिलंय त्यांनी, की त्याच्यावर कार्य करताना आपल्याला जास्त काही बघण्याची आवश्यकता पण नाहीये. आणि हे अभिजित नक्षत्र म्हणजे कशाला म्हटलंय त्यांनी, तर ज्यावेळेस म्हणजे हे आपलं श्रवण आणि उत्तराषाढा जे नक्षत्र आहेत ना, तर उत्तराषाढाचे शेवटचा चरण आणि श्रवणचा पहिला असं मिळून जे तयार झालंय त्याला त्यांनी अभिजित म्हटलंय. काही काही ठिकाणी त्यांनी असं पण म्हटलंय की उत्तराषाढाचे लास्ट 2 चरण म्हणजे तिसरा आणि चौथा आणि श्रवणचे पहिले 2 मिळून हे अभिजित नक्षत्र, म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये येतं. तुम्ही फक्त एवढं, कारण ह्या जे जे लोक आपल्या ह्या परीक्षेला बसतील ना काय शास्त्रीच्या, तर त्यांना ह्या नक्षत्रावर हा प्रश्न म्हणजे येण्याची म्हणजे भरपूर पॉसिबिलिटी आहे ना, की अभिजित नक्षत्र म्हणजे काय, तर मग तुम्ही असं त्याचं डेफिनेशन सांगू शकता. तर आता हे 360 अंशाचं आपलं काय झालं, आकाश इन द सेन्स 12 राशींचं हे, तर त्याला 360 अंशाला 27नी डिवाइड करायचं. म्हणजे मग एक नक्षत्र किती येतं, तर 13 अंश 20 कला. इथपर्यंत मला असं वाटतं तुम्हाला अगदी 100% माहिती आहेच आहे. मग हे 13 अंशाचं 13 अंश 20 कलेचं एक नक्षत्र झालं, बरोबर आहे ना. 360ला यांनी डिवाइड केलं, 12 म्हणजे 13 अंश 20नी केलं. मग परत ह्या एका नक्षत्रात किती चरण असतात, तर 4 चरण असतात. तर मग परत ह्या 13 अंश 20 कलेला आपण 4नी भागायचं. मग ते किती येतं, 3 अंश 20 कला, म्हणजे एक चरण. लक्षात ठेवा, एक नक्षत्र 13 अंश 20 कलेचं, त्याच्यातला एक चरण 3 अंश 20 कलेचा, आणि हा चरणच नथिंग बट आपला एक नवमांश, जे आपण नवमांश बघतो ना, म्हणजे एका नक्षत्र म्हणजे एका राशीत किती चरण येतात, 2.25. इथपर्यंत तर तुम्हाला माहिती आहे. मग 2.25 नक्षत्रांचे चरण किती झाले, एका नक्षत्रात 4, 4 4 + 4 8, आणि एक शेवटचा म्हणजे 9वा, म्हणजे 9 चरण येतात ना एक राशीमध्ये. एवढं तर तुम्हाला नक्की माहिती आहे ना, 2.25 नक्षत्र म्हणजेच ते 9 नवमांश, आपण जे नवमांश म्हणतो ना. आणि मग असे 12 राशी आहेत ना, मग एका राशीतले 9 चरण म्हणजे 12 गुणिले 9 हे 108 नवमांश झाले, जे आपण नेहमी आपण आपल्या काय म्हणायचं प्रेडिक्शन करताना यूज करतो ना, जसा अश्विनीचा तस्कर अंश तशा टाईपचं. तर हे थोडंसं गणित मी सांगितलं, ते नंतर आपण नवमांश शिकवू तर तेव्हा इन डिटेलमध्ये आपल्याला सांगता येईल. तर मग आता हे नक्षत्र तर 27 आहेत, त्यांची नावं मी पटपट सांगते आणि मग आपण पुढे एक नक्षत्राची थोडक्यात माहिती बघूया. असं एकदम डिटेल मला नाही वाटत काही आवश्यकता आहे जाण्याची. तर मग आता हे तर मी सांगितलं, एक नक्षत्र 13 अंश 20 कला, म्हणजेच त्याच्या आपण कला केलं तर किती येणार, 800 कला, म्हणजे त्याच्यातला एक चरण येईल
तर त्याला परत 4 भागलं तर एक चरण 200 कलेचा असतो, असं तुम्ही लक्षात ठेवा. आणि मग नक्षत्रांची नावे कुठली आहेत? तर अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती. आता परत ह्यांनी काय केलंय पुढे, अजून आहे ना वेळ, आता आज आपलं बहुतेक नक्षत्राचं सुरू नाही होणार, म्हणजे एक्झॅक्ट तर ह्याचीच माहिती मी थोडी थोडी तुम्हाला सांगते. तर हे नक्षत्र त्यांनी अजून पुढे त्यांचं बायफर्केशन म्हणजे कसं केलंय की देवगणी नक्षत्रे, त्याच्यानंतर मनुष्यगणी नक्षत्रे, राक्षसगणी नक्षत्रे असं पण केलंय. तर मग मी तुम्हाला सुरुवातीला असं सांगते की देवगणी नक्षत्र म्हणजे त्यांना देवगणी का म्हटलं आहे. तर हे हे असे ज्या जातकांचं देवगणी नक्षत्र असतं ते नावं पण सांगते कुठले आहेत. तर ते जातक कसे असतात? सत्य, शुद्ध, म्हणजे त्यांचा आचारसरणी पण अशी शुद्ध असते, देवभक्ती करणारे असतात, परोपकार करणारे असतात, दैवी सामर्थ्य असे म्हणजे हा पण गुण त्यांच्यात असतो, आणि सत्वगुणी असतात. म्हणजे देवगणी नक्षत्रात जन्मलेले जातक कसे असतात? सत्य, शुद्ध आचार असलेले, देवभक्त, परोपकारी आणि दैवी सामर्थ्य या गुणांनी युक्त, आणि म्हणजेच ते सत्वगुणी आहेत. तर मग हे देवगणी नक्षत्र कुठले आहेत? तर तुम्ही असं लिहा पुढे, देवगणी नक्षत्र, मग त्यांची नावं लिहा. अश्विनी, मृग, पुनर्वसू, पुष्य, हस्त, स्वाती, अनुराधा, श्रवण आणि रेवती ही देवगणी नक्षत्र आहेत. परत बघा, देवगणी नक्षत्र म्हणजे सत्य, शुद्ध आचरण करणारी, देवभक्त किंवा देवाची भक्ती करणारी, परोपकारी आणि दैवी सामर्थ्य असलेली, आणि म्हणजे सत्वगुणी, म्हणजे त्यांचा गुण कसा आहे? सत्वगुण आहे. हे हे देवगणी नक्षत्र, आणि त्यांची नावं मी सांगितली आहेत देवगणी नक्षत्रांची: अश्विनी, मृग, पुनर्वसू, पुष्य, हस्त, स्वाती, अनुराधा, श्रवण आणि रेवती ही नक्षत्रे देवगणी आहेत. आता पुढे मनुष्यगणी नक्षत्रे. तर हे मनुष्यगणी म्हणजे असे मनुष्यगण ज्यांचा आहे किंवा ज्यांचे नक्षत्र मनुष्यगणी आहेत, तर ते लोक साधारण कसे असतात? असं लगेच होल अँड सोल एखाद्याचं मनुष्यगण सापडलं म्हणून तो स्वार्थीचा आहे अगदी असं नका हे करू. पण एक जनरल डेफिनेशन अशी आहे की हे लोक थोडे स्वार्थी, संपत्ती आणि म्हणजे संपत्तीची आणि वैभवाची त्यांना हौस असते, थोडे विषयासक्त असतात, म्हणून त्यांना काय म्हटले? रजोगुणी. रजोगुणी म्हणजे तो रजोगुण झाला ना, की भौतिक ह्याच्यासाठी ते प्रयत्न करणार असं. तर परत बघा, मनुष्यगणी म्हणजे नक्षत्राची डेफिनेशन नक्षत्र नंतर सांगते. असे जातक स्वार्थी असतात, संपत्ती आणि वैभवाची त्यांना हौस असते. म्हणजे ते सगळे प्रयत्न कशासाठी करतात? की त्यांना सगळं छान छोकी हवं असतं, असं संपत्ती मिळवायची असते, आणि थोडे जास्त हे झालं की मग विषयासक्त पण होतात, थोडेसे विषयासक्त असणारे, आणि म्हणजे रजोगुणी आहेत. तर मग ही नक्षत्र कुठली आहेत? म्हणजे आपण कसं ओळखायचं की हा माणूस म्हणजे मनुष्यगणातल्या नक्षत्रातला आहे? तर हे नक्षत्र आहे भरणी, रोहिणी, आर्द्रा, पूर्वा फाल्गुनी, पूर्वाषाढा, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा आणि उत्तरा भाद्रपदा. परत बघा,
मनुष्यगणी नक्षत्रे भरणी, रोहिणी, आर्द्रा, पूर्वा फाल्गुनी, पूर्वाषाढा, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा आणि उत्तरा भाद्रपदा ही मनुष्य गण नक्षत्रे आहेत. आता आपण बघूया राक्षसगणी नक्षत्रे. तर राक्षसगणी नक्षत्रे म्हणजे कसं, कोणाला म्हणायचंय की जे काय करतात, नाश करणे, इतरांचा विश्वासघात करणे आणि अविचारी कृत्य करणारे, थोडेसे संतापी आणि चौर्य कर्म करणारे, म्हणजे हे कसे तमोगुणी झाले. राक्षसगणी नक्षत्र म्हणजे काय, तमोगुणी नक्षत्र. तर हे कसे म्हणजे साधारण असतात की म्हणजे नाश करणे, इतरांचा विश्वासघात करणे किंवा असं अविचाराने काही कृत्य करणे, थोडेसे संतापी आणि चौर्य कर्म करणारे म्हणजे तमोगुणी असे असतात. आणि त्या राक्षसगणी नक्षत्रांची नावं काय आहेत, तर कृत्तिका, आश्लेषा, मघा, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, धनिष्ठा आणि शततारका. पुन्हा बघा, राक्षसगणी नक्षत्रे कृत्तिका, आश्लेषा, मघा, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, धनिष्ठा आणि शततारका ही राक्षसगणी नक्षत्रे आहेत. आता पुढे अजून त्यांनी असं पण केलंय, म्हणजे स्थिर नक्षत्रे, चर, तर ते पण सांगते. तर ध्रुव म्हणजे स्थिर नक्षत्रे, तर हे कोणा म्हणजे कुठल्या नक्षत्रांना म्हटलंय त्यांनी, हे खरं तर तुम्हाला ना सगळं ह्याच्यात मिळेल, पण आता शिकवायचंय, आपल्या पंचांगात पण असतंच लिहिलेलं, तर थोडं पटपट लिहा म्हणजे मग भरकन होईल. तर ध्रुव म्हणजे स्थिर नक्षत्रे कोणची आहे, तर उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा, उत्तरा भाद्रपदा, म्हणजे तिन्ही उत्तरा, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा आणि उत्तरा भाद्रपदा आणि रोहिणी ही ध्रुव नक्षत्रे आहेत. तर मग साधारण या नक्षत्रांवर काय कामं केली जातात, तर ते पण मला थोडा संदर्भ सापडलाय. जे जे मला मिळतंय ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते. तर त्यांनी असं सांगितलं, ह्या स्थिर नक्षत्रांवर, हे जे मी वरचे सांगितले तिन्ही उत्तरा आणि रोहिणी, तर ह्या नक्षत्रांवर म्हणजे ह्यांना ध्रुव नक्षत्र म्हणायचं, म्हणजे स्थिर. तर बी पेरणी, घर बांधणे आणि शांती कर्म अशी कामं या नक्षत्रावर केली जातात. पुन्हा बघा, बी पेरणी, घर बांधणे आणि शांती कर्म. मग चर नक्षत्रे, चर, चर म्हणजे चलायमान म्हणजे असं, तर ते कोणचे आहेत, तर स्वाती, पुनर्वसू, श्रवण, धनिष्ठा आणि शततारका ही चर नक्षत्रे आहेत. पुन्हा बघा, चर नक्षत्रे स्वाती, पुनर्वसू, श्रवण, धनिष्ठा आणि शततारका ही चर नक्षत्रे आहेत. तर हे कशासाठी आपण ह्याचा उपयोग करू शकतो, प्रवास किंवा वाहन चालवणे अशा कार्यांसाठी म्हणजे हे नक्षत्र चांगले आहेत. मग पुढे उग्र, उग्र म्हणजे कसं, क्रूर, म्हणजे उग्र किंवा क्रूर असं लिहा, उग्र किंवा क्रूर नक्षत्रे. तर ही कोणती आहेत, पूर्वा फाल्गुनी, पूर्वाषाढा, पूर्वा भाद्रपदा, भरणी आणि मघा या नक्षत्रांना त्यांनी क्रूर किंवा उग्र नक्षत्र असं म्हटलं आहे.
म्हणजे तिन्ही पूर्वा, म्हणजे पूर्वा फाल्गुनी, पूर्वा आषाढा आणि पूर्वा भाद्रपदा. आणि इन ऍडिशन टू त्याच्यात भरणी आणि मगा पण ही उग्र किंवा क्रूर नक्षत्रे आहेत. तर ह्या कशासाठी म्हणजे हे वापरायचे, म्हणजे हे नक्षत्र, तर अग्निकर्म, कर्म किंवा शस्त्रप्रयोग किंवा विषप्रयोग. आता हे चांगले कर्म नाहीयेत, पण त्यांनी सांगितलं की हे कर्म करणारे जे लोक असतात ते या नक्षत्रावर करतात साधारणपणे. परत बघा, पूर्वा फाल्गुनी, पूर्वा आषाढा, पूर्वा भाद्रपदा, भरणी, मगा ही उग्र अथवा क्रूर नक्षत्रे आहेत. आणि म्हणजे हे कशासाठी वापरतात, तर घातकर्म, अग्निकर्म, शस्त्रप्रयोग किंवा विष प्रयोगासंबंधी गोष्टी म्हणजे करताना हे वापरतात. पण ऍक्च्युअली अगदी हे नक्षत्र असे म्हणून असं नाही. ह्यातलं मघा नक्षत्र तर करिअर ओरिएंटेड खूप आहे. मूळ पण आपण म्हणतो, गंडान पण हे म्हणजे करिअरसाठी हे छान आहेत. म्हणजे काही त्यांच्या पॉझिटिव्ह बाजू पण आहेत, काही थोड्याशा ह्या म्हणजे काही काही कर्म ह्या नक्षत्रावर केली जातात म्हणून त्यांना ते तशी नावं दिली. पुढचं मिश्र म्हणजे साधारण नॉर्मल कार्य करणारे नक्षत्रे. तुम्ही असं लिहा, मिश्र कंसातल्या साधारण नक्षत्रे. तर ते कुठली आहेत, तर विशाखा आणि कृत्तिका ही मिश्र नक्षत्रे आहेत. म्हणजे नॉर्मल काम करण्यासाठी काय योग्य. मग पुढचं काय, क्षिप्र. क्षिप्र म्हणजे काय, लघु नक्षत्रे असं लिहा. तर ती कोणती आहेत, हस्त, अश्विनी, पुष्य, अभिजित ही क्षिप्र किंवा लघु नक्षत्रे आहेत. पुन्हा लिहा, क्षिप्र किंवा लघु नक्षत्रे हस्त, अश्विनी, पुष्य आणि अभिजित ही क्षिप्र नक्षत्रे आहेत. आणि हे कशासाठी म्हणजे आपण हे नक्षत्र केव्हा आपण यूज करू शकतो, तर आपल्याला काही विक्री करायची आहे किंवा शास्त्राध्ययन करायचं आहे, म्हणजे शास्त्राचं अध्ययन करायचं आहे. त्याच्यानंतर चित्रकलेसाठी, नृत्यकलेसाठी, अशा गोष्टींसाठी म्हणजे हे नक्षत्र वापरले जातं. कोणचं, हे वरचे हस्त, अश्विनी, पुष्य, अभिजित. त्याच्यानंतर मृदू म्हणजे मैत्रीची नक्षत्रे असं लिहा, मृदू, मैत्र आणि मग नक्षत्रे पुढे लिहा. तर हे कोणचे आहेत मृदू नक्षत्रे, मृग आहे, रेवती, चित्रा आणि अनुराधा ही नक्षत्रे मृदू आहेत. पुन्हा बघा, मृदू नक्षत्रे मृग, रेवती, चित्रा, अनुराधा ही नक्षत्रे मृदू आहेत. तर ही केव्हा वापरली जाते, म्हणजे आपल्याला वस्त्र धारण करायचं आहे नवीन, अलंकार किंवा गायन, म्हणजे गायन वगैरे करायचं असेल, सुरुवात करायची असेल किंवा एखादा खेळ खेळायचा असेल, क्रीडा वगैरे असं पण त्यांनी म्हटलंय, तर त्याच्यासाठी ही मृदू नक्षत्रे वापरली जातात. म्हणजे अलंकार, वस्त्र धारण, क्रीडा आणि गायन या गोष्टींसाठी चांगली आहेत असं लिहा तुम्ही. मग त्याच्यानंतर तीक्ष्ण त्याचा अर्थच कसा आहे, दारुण. तीक्ष्ण कंसातल्या दारुण नक्षत्रे, तर ही कोणती आहे, तर मूळ, ज्येष्ठा, आर्द्रा आणि आश्लेषा ही तीक्ष्ण नक्षत्रे आहेत किंवा दारुण नक्षत्र म्हटले यांना. तर हे कसं, हे मला सांगायला कसं वाटतं, पण समजा कुठल्या कारणासाठी, तर व्यभिचार, एखाद्याचा घात करणे, असं भांडण तंटा करणे किंवा पशुची हत्या करणे किंवा भयंकर कृत्य करणे, ह्याच्यासाठी ते वापरले जातात. तीक्ष्ण किंवा दारुण नक्षत्र मूळ, ज्येष्ठा, आर्द्रा, आश्लेषा या नक्षत्रांना तीक्ष्ण किंवा दारुण नक्षत्र म्हटले आहे. आणि ते व्यभिचार, घातपात करणे, भांडण करणे, पशुहत्या किंवा भयंकर कृत्य करायचं असेल तर त्याच्यासाठी, म्हणजे हे फक्त तुम्हाला माहिती असावं म्हणून, हे अजिबात त्याच्यात मला असं छान नाही, तथ्य वाटत पण नाही.
पण ते पूर्वीच्या बुक्स मध्ये सापडले. मग हे जे मी वरचे सांगितले ना, तर ह्या वरील म्हणजे नक्षत्र ना, त्याच्यापैकी कुठली चरण नक्षत्र, क्षिप्र आणि मृदू हे नक्षत्रे साधारण आपण शुभ नक्षत्र म्हटले यांना. मग अजून आता वेळ संपलाय, पण एकच सांगते की वारानुसार पण नक्षत्र विभागणी मला मिळाली, तर ती मी सांगते तुम्हाला. रविवार, तर रविवार वार असेल म्हणजे तर रविवारी आलेल्या म्हणजे नक्षत्रांना त्यांनी स्थिर ह्याच्यात हे केलंय, म्हणजे संज्ञा स्थिरची दिली आहे. सोमवारी आलेल्या नक्षत्रांना चर म्हटले, चर नक्षत्रे. मंगळवारी उग्र नक्षत्रे, बुधवारी मिश्र नक्षत्रे, गुरुवारी क्षिप्र नक्षत्र, शुक्रवारी मृदू नक्षत्रे आणि शनिवारी तीक्ष्ण नक्षत्रे, अशी म्हणजे दिवसानुसार त्यांनी नक्षत्रांची विभागणी केली. पुन्हा सांगते, मी जरा भरभर बोलले, आता वेळेकडे बघते ना. वारानुसार नक्षत्राची विभागणी कशी आहे, तर रविवारी स्थिर नक्षत्रे म्हणजे रविवार आला असेल आणि त्यावेळेस ते स्थिर नक्षत्र त्यांनी संज्ञा दिली आहे. सोमवारसाठी चर नक्षत्रांची संज्ञा दिली आहे. मंगळवार उग्र नक्षत्र, बुधवार मिश्र नक्षत्र, गुरुवार क्षिप्र नक्षत्र, शुक्रवार मृदू नक्षत्र आणि शनिवार तीक्ष्ण नक्षत्र, अशी विभागणी केली. तर मला असं वाटतं आता आपण इथे थांबूया. तुमचे सगळ्यांचे खूप आभारी आहे सर, तुमची पण. थँक्यू सर, थँक्यू ऑल. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. फार सुंदर झाला class. फार सुंदर. थँक्यू. आता याच्यामध्ये फक्त एकच आहे होय. की कोणीही व्यक्तीने हा, महागड्या क्लासला कधीही कुठेही फसवू नका. नाही फसणार ना सर, आता ज्योतिष. आणि कोण फोन करून मी आज हे शिकवणार आहे, उद्या ते घेणार आहे, परवा अमुक घेणार आहे, ही Yes. तुम्हाला मस्का पॉलिसी करून जे लोक ओढून काढून आणतात, अशा व्यक्तीला पण तिथे प्राधान्य देऊ नये. हा, नाही बोला काय झालं? नाही नाही, मला नाही, माझं झालं बोलून ना. मी सर तर बोलू का? मॅडम, आज हा, तुम्ही बोला. इतकं सुंदर शिकवलात आणि तुमची सांगण्याची लय आणि लिहून घेण्यासाठी आम्हाला कसा वेळ मिळेल ह्याच्यासाठी तुम्ही केलेलं नियोजन, त्याच्याबद्दल तुम्हाला खूप 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 धन्यवाद आणि प्रणाम. मला प्रणाम नका करू मॅडम, मला आशीर्वाद द्या तुम्ही मोठे, आणि सगळे धन्यवाद वगैरे माझे न मानता सरांचे मॅडम, माना. मी खूप तर छान झाला काय क्लास. मॅडम खरंच खूप छान क्लास झाला. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. सरांना धन्यवाद मॅडम, थँक्यू धन्यवाद. मॅडम. खूप छान क्लास झाला. मॅडम खूप सिस्टमॅटिक सांगितलं. खूप छान झाला आजचा क्लास. अतिशय सुंदर माहिती मिळाली आम्हाला, त्याच्याबद्दल थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू मॅडम, थँक्यू सर. गुड थँक्यू नाईट. मॅडम. नमस्कार. तुम्ही Thank माहिती you. दिली त्याच्याबद्दल झाला. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. खूप छान क्लास झाला मॅडम. अरे, थँक्यू. मी आज सखोल हे अगदी या विषयाची माहिती दिली मॅडम आपण. अतिशय सखोल माहिती मिळाली. फार छान. थँक्यू. धन्यवाद मॅडम. एक मिनिट लक्षात घ्या. मी आज हे घेणार आहे, मी आज ते घेणार आहे, अशा भूलथापांना बिलकुल बळी पडू नका. कारण का की लोकांना सवय लागलेली आहे, लोकांना बंडलबाजी करायची आणि ओढायची. आणि मी तुम्हाला हे शिकवणार आहे, मी तुम्हाला वक्री शिकवणार आहे, मांदी शिकवणार आहे आणि सुरमई शिकवणार आहे. तर तसं काय भानगडीत पडू नका. कळलं? मेसेज करून करून लोकांना थकवलेलं जातं. तर पुन्हा एकदा वॉर्निंग देतो की कृपया तुमचेच पैसे आहेत आणि तुमचा वेळ आहे, टाइमपास म्हणून पण जाऊ नका. कळलं? बरं, ठीक आहे. हा, बी केअरफुल. नमस्कार मॅडम, खूपच नेहमीप्रमाणे ऍज ऑलवेज सुपर, एकदम सुंदर क्लास झाला. खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि अर्थात सरांचे आहेतच, ते कायमच आपण हे करतो. आज तर सगळ्यांनी धन्यवाद. शांतपणे ऐकलं म्हणून खूप बरं झालं. सगळ्यांना व्यवस्थित लिहिता पण आलं, समजून पण घेता आलं आणि मध्ये डिस्टर्बन्स काहीच नाही आला आज त्यामुळे. नाही, डिस्टर्बन्स आला ना, काय होतं माझा पण फ्लो कट होतो. मग एक्झॅक्ट मी मागे जाऊ की पुढे जाऊ, कारण कोणाला मागचं हवं असतं, कोणाला पुढचं हवं असतं. तर तुम्ही अशीच गती राहू द्या. मी पण अजून लागलं तर स्लो हवा असेल तर स्लो करण्याचा प्रयत्न करेल. मला जमत नाही खरं स्लो, पण मी आय विल ट्राय माय लेवल बेस्ट, एवढं सांगते. आणि नाही मॅडम, खूप सुंदर आणि सिस्टमॅटिक आणि शांततेने आणि अगदी व्यवस्थित सांगितलं मॅडम तुम्ही.
थँक्यू. हा पेस मॅडम अतिशय नमस्कार. योग्य आहे मॅडम. अतिशय सुंदर. मॅडम तुमचा स्पीड Feedback पण व्यवस्थित छान आहे. आला. अजिबात स्लो सांगू नका. जरा सगळ्यांनी ऐका की कोणाचं काही राहिलं असेल तर ते पुन्हा पुन्हा विचारू नका, कारण तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला संपूर्ण जर ऐकायचं असेल तर शांतपणे ऐकून घ्या. नंतर राहील तरी रेकॉर्ड मध्ये घ्या, म्हणजे आपला क्लास पण परिपूर्ण होईल, मॅडमना पण मदत होईल. आणि मॅडम तुमचे खरोखरच छोटेसे आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. आभार. धन्यवाद मॅडम. थँक्यू. थँक्यू सर. अमृता मॅडम काय हात थँक्यू वर सर. थँक्यू सर. मला थँक्यू बोलायचं सर. त्याच्यावर. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. थँक्यू. हा नमस्कार मॅडम. माझं नाव अमृता आहे. हा. अमृता क्षीरसागर आहे आणि माझं आज हे फर्स्ट लेक्चर होतं. आणि इव्हन मी ज्योतिषशास्त्राचं हे माझं फर्स्ट लेक्चर आहे. त्याआधी मी कधी ज्योतिषशास्त्र शिकले नाहीये. बरं. तर मला आजचं लेक्चर खूप छान रेकॉर्डिंग वाटलं. आणि नोट्स मिळतील मॅडम. कुठल्या ग्रुपला आहात तुम्ही? हो, मला त्यांनी ऍड केलंय ज्योतिषशास्त्राच्या ग्रुपमध्ये आणि मला रिकमेंड ह्यांनी केलंय मानसी शेट्टी काकांनी. ठीक आहे, हरकत नाही मॅडम. पण तुम्ही कुठल्या ग्रुपला असाल ना, तिथे तुम्हाला पुस्तक पाठवलं जाईल आमचं फ्री ऑफ कॉस्ट. ठीक आहे चालेल. थँक्यू. हा गॉड थँक्यू. सगळ्यांच्या संमतीने क्लास. होय सर. थँक्यू. तुमचे पण हो सर. खूप थँक्यू. आभार. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम. शुभरात्री. धन्यवाद सर. मॅडम थँक्यू सर. शुभरात्री.